ईडी कारवाईवेळी अजितदादांच्या डोळ्यात अश्रू होते. मी नाटक आयुष्यात कधीही केलं नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी दिलंय. बारामतीच्या सुप्रिया सुळेंच्या सांगता सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर झाले होते. यावरून अजित पवारांनी रोहित नाटक करत असल्याची टीका केली होती. त्यावर रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. हेमंत गोडसेंनी 10 वर्ष काहीच काम केलं नाही म्हणून उमेदवारीलाही उशीर होत होता असा थेट आरोप नाशिकच्या भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसेंबद्दल उघड नाराजी आहे, मात्र महायुतीचा धर्म पाळणारच असंही भाजप कार्यकर्त्यांनी सांगितलंय. शिंदे गटाचे शिर्डीचे उमेदवार सूर्याजी पिसाळाचे औलाद असल्याची जहरी टीका अंबादास दानवे यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर केली आहे. शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्यासाठी अंबादास दानवे यांनी नेवासा तालुक्यातील सोनई इथं जाहीर सभा घेतली. या सभेत अंबादास दानवे यांनी ही टीका केली आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. एमआयएमचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसींनी पदयात्रा काढली. नारेगाव भागात पदयात्रा काढण्यात आली. पुष्पवृष्टी करत ओवेसींचं स्वागत झालं. दरम्यान यावेळी जलील यांनी चंद्रकांत खैरे आणि शिंदे पक्षावर घणाघात केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जेपी गावित यांनी अखेर माघार घेतली आहे. जेपी गावितांनी माघार घेतल्यानं महाविकास आघाडीला दिलासा मिळालाय. माघार घेताच गावितांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. दिंडोरीतून महायुतीच्या भारती पवारांविरोधात महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांची लढत होतीये. जेपी गावित यांनी पाठिंबा दिल्यानं भगरेंना आता बळ मिळालंय.